आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागातही थंडीत वाढ होण्याचा अंदाज। दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट। मळीच्या निर्यातीवरती 50% निर्यात शुल्क लागू। देशांतर्गत घटलेले इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। 11,000 रुपये प्रति टन दरानं मळी खरेदी करून निर्यात करायची असल्यास 6,000 रुपये निर्यात शुल्क मोजावं लागणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती उद्या जम्बो ब्लॉक सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज कोकणातील मराठा समाजाचा एल्गार मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मराठा बांधव चिपळूणमध्ये एकवटणार। पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई। 22 गावातील 23 विहिरी अधिग्रहित। डाबली गावात पहिला टँकर सुरू। रत्नागिरीच्या चिपळूण शहरात पाईपलाईन फुटली। गटारीचं काम चालू असताना पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट 2.5 महिने बंद राहणार। मजबूतीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी घाट बंद असणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। मध्यरात्री तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी नसल्यानं संताप। प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा इशारा। खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूरच्या दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे वॉरियर्सशी संवाद साधणार। सोलापूरच्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 19 जानेवारीला सभा। सभेसाठी 5 लाख स्क्वेअर फुटांचा मंडप उभारला जातोय। 1 लाख कामगार या सभेला उपस्थित राहणार। सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। आमदार रणजित सिंग, मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या। 10 पोलीस निरीक्षक, 7 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 115 कोटींची आर्थिक मदत मिळणार। वाशिम जिल्ह्यातल्या 2 लाखांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार। नांदेड जिल्ह्यामध्ये नांगरणीनंतर फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल। यंदा 5,000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त क्षेत्रावरती आणि 5,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती टरबूज आणि खरबूज फळांच्या लागवडीची शक्यता। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांचे हाल। खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला 107 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी। नंदुरबार बाजारपेठेमध्ये मिरचीची आवक वाढली। 2 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरची बाजारपेठेत। विक्रमी आवक झाल्यानं मिरचीच्या दरात मात्र घसरण। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये कापसाला योग्य भाव नसल्यानं खरेदी केंद्रावरनं कापूस मागे देण्याची शेतकऱ्यांवर वेळ। कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या आर्वीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कापूस पेटवून केलं प्रतिकात्मक आंदोलन। कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव देण्याची मागणी। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे कापूस पेटवून आंदोलन।